आज आपण बनवणार आहोत उपवासात खायला झटपट आणि खमंग साबुदाण्याची शेव, ज्यासाठी साबुदाणा भिजवायची गरज नाही. अगदी झटपट होतं आणि खूप दिवस हे साबुदाण्याची शेव चांगलंसं टिकतं. करायलाही एकदम सोपं आहे. इथे मी 1 कप साबुदाणा घेतले आहे. ओल्या कपड्यामध्ये हे साबुदाणा काढून स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे किंवा थोडंसं ड्राय रोस्ट केलं तरीही चालेल. आता हे साबुदाणा मिक्सरवर याचं बारीक असं पावडर बनवून घेऊयात आणि 2-3 वेळा हे स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाण्याचे जर एखाद्या वेळेस मोठे पार्टिकल्स जर राहिले असतील तर ते चाळून बाजूला होतील. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि जिरे पावडर घालायचे आहे. अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर घातली आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि आता यामध्ये 1 मीडियम साईजचा बटाटा उकडून किसून घेतले आहे. बटाटा एकदम बारीक असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे शेव व्यवस्थित असं आपल्याला पाडता येतील. तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं याचा अंदाज येईल. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता यामध्ये कडकडीत तापलेलं पाणी थोडं थोडं करत यामध्ये घालून याचं मऊसूत असं पीठ मळून घेऊयात. तर इथे हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त इथे हे पाणी लागलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूयात. यामुळे शेव चांगले असे खुसखुशीत क्रिस्पी होतात. तर इथे हे मऊसूत असं पीठ मळून घेतलेले आहे. यावर आता झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटे आपण हे पीठ चांगलंसं भिजू देऊयात. यामुळे साबुदाणा चांगलं असं फुललं जातं आणि शेव हे चांगले होतात. तर इथे मी 2 प्रकारचे शेवसाठी प्लेट घेतलेले आहे. एक एकदम बारीक होल्स असलेलं प्लेट आहे. जर पीठ एकदम बारीक झालं असेल तर ते बारीक होल असलेलं प्लेट वापरायचं आहे. आणि जर शेव पडत नसतील तर एकदम मोठं होल्स असलेलं प्लेट वापरायचं आहे शेव पाडण्यासाठी. तर आता आपण शेव पाडून घेऊयात. मीडियम फ्लेमवर तेल चांगलं असं गरम करून घेतले आहे. तर आता आपण शेव पाडून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये 2-3 इंच कमी तेल घेतले आहे. तेल जर जास्त घेतलं, शेव पाडताना तेल हे वरी येऊन सांडलं जातं, त्यामुळे कढईमध्ये तेलाचा वापर हे कमी करायचा आहे. कढईला 2-3 इंच तेल कमी असायला पाहिजे. शेव पाडलं की तेलामध्ये एकदम जास्त असे बबल्स येऊ लागतात. जेव्हा हे बबल्स थोडेसे कमी होतात म्हणजे शेव चांगलं असं तळलं जातं. मग शेव पलटवून त्याची दुसरी बाजूही चांगली अशी तळून घ्यायची आहे. तर इथे हे शेव चांगले असे तळून झालेले आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे हे शेव चांगलं असं तळलं गेलेलं आहे. याच प्रकारे आपण हे बाकीचेही शेव बनवून घेऊयात. तर शेवमध्ये घालण्यासाठी आपण काही साहित्य तळून घेऊयात. तर इथे मी तेलामध्ये एक झारा ठेवलेले आहे. यामध्ये एक अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घातलेले आहे. चांगलं असं हे शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तळून झालं की आपण हे शेंगदाणे बाजूला ठेवूयात. आता यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. हेही चांगलं असं तळून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव वाटी इथे मी सुकं खोबऱ्याचे काप घातले आहे आणि हे चांगले असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. आणि याच प्रकारे तुम्ही कढीपत्त्याची पाने हे तळून घेऊ शकता. इथे हे खोबऱ्याचे काप चांगले असे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे. हेही बाजूला ठेवूयात. तर अशा प्रकारे इथे हे सर्व शेव बनवून घेतलेले आहेत. एकदम छान असे इथे हे साबुदाणे आणि बटाट्याचे शेव बनवून झालेले आहेत. तर आता आपण एक परात घेऊयात आणि आता हे जे शेव बनवलेलं आहे याचा आपण असा शेव क्रश करून घेऊयात. तर इथे हे सर्व शेव क्रश करून घेतलेले आहे. आता या शेवमध्ये घालण्यासाठी मसाला बनवून घेऊयात. मसाल्यामुळे हे शेव अजूनच छान आणि रुचकर लागतं. तर इथे मी अर्धा चमचा रोस्टेड जिरा पावडर घेतलेले आहे. 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ घेऊयात. आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर इथे हे शेवसाठी मसाला बनवून झालेला आहे. आता हे मसाला आपण जे शेव क्रश करून ठेवलेले आहेत यामध्ये आपण हे मसाला घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. शेवमध्ये मसाला हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता यामध्ये तळलेले शेंगदाणे, तळलेली हिरवी मिरची आणि तळलेलं खोबरं घालूयात. तुम्हाला हवं असेल तर
मनुके आणि कढीपत्ताही याच प्रकारे तळून यामध्ये तुम्ही घालू शकता। तर इथे हे व्यवस्थित असं आता आपण हे मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे हे साबुदाण्याचे शेव बनवून झालेले आहे। उपवासासाठी एकदम छान अशी रेसिपी आहे, चवीलाही एकदम छान लागते, झटपट होते। शेव हे पूर्णपणे थंड झालं की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे शेव अजिबात मऊ पडत नाही आणि जास्त दिवस हे चांगलं असं टिकतं। चला तर मग परत भेटूया तशाच एका नवीन रेसिपी सोबत।